मी वर्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण पेपर कटिंग वापरून कटोरी ब्लाउज कटिंग करणार आहे। पेपर कटिंग ब्लाउजवर कसे ठेवायचे आणि त्याच्यामध्ये थोडे थोडे चेंजेस कसे करायचे हे आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहे, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा। आपण सगळ्यात पहिला अस्तरवर ब्लाउज कटिंग करणार आहे। तर हे आपले पेपर कटिंग आहे 34 साइजचे आणि आपली कमर 28 आहे। आपण सगळ्यात पहिला बाही कटिंग करायला घेणार आहे। तर हा कपडा मी मधून फोल्ड केला आहे आणि एक मार्किंग करून घेते। इथून खाली तुम्हाला बाही उंची 9 इंच आहे, त्यात मी 1 इंच प्लस करते, 10 इंचाला मार्किंग करते आणि एक सरळ लाईन आखून घेते। इथपर्यंत क्लिअर आहे। आता आपल्याला जे पेपर कटिंग आपले आहेत ते लहान बाहीचे आहेत। ही जी बाही उंची 5.5 इंच आहे, तर बंद भागाकडे बंद भाग परफेक्ट ठेवायचा आहे। ही सगळ्यात मोठी टीप आहे, कारण ह्या साईडला तुम्ही एका लाईनीचा किंवा पाव इंचाचा जर फरक केला तर माप सगळं बदलणार आहे। आणि मुंडा शेप देता येत नसेल तर पेपर कटिंग सुद्धा तुम्हाला असं परफेक्ट वापरायचं आहे। मागील पुढील मुंडा शेप दिल्यानंतर पेपर बाजूला करायचा आहे। आणि आता इथं तुम्हाला 28चा चौथा भाग, कमर 28 आहे, 28चा चौथा भाग 7 इंच येतो, तर तुम्हाला इथं मुंड्याला 7 इंचाला मार्किंग करायची आहे। यामुळे तुम्हाला मुंडा गोलाई मोजता येत नसेल तर या पद्धतीने एक वेळ मार्किंग करून ब्लाउज फिटिंग करून बघा, परफेक्ट बसतो। दंड आपले 4.5 आहेत आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग आणि हे 1.5 इंच मार्किंग, दोन्ही मार्किंग एकमेकाला जोडायचे आहेत। आणि आपण जसं आखले त्याप्रमाणे बाही कटिंग करून घेतोय। मध्याला एक कट टाकून घ्या आणि बाही ओपन करून पुढील मुंडा शेप कट करा। आपली बाही कटिंग कंप्लीट आहे। तर चला आता आपण मागील भाग कटिंग करायला घेणार आहे। मी खाली एक सरळ लाईन आखून घेतले। सरळ लाईन आखल्यानंतर तुम्हाला मागील उंची आपली 12.5 आहे, त्यात मी 1 इंच प्लस केलंय, 13.5 इंचाला मी मार्किंग केली आणि सरळ लाईन आखून घेतली। आपली एक शोल्डर लाईन आले आणि एक कमर लाईन आली आहे। तर दोन्ही लाईन आखल्यानंतर आपले पेपर घ्यायचं आहे आणि बरोबर शोल्डरला असं अटॅच करायचं आहे। आणि ह्या ठिकाणी सुद्धा बंद भाग जिथं आपला आहे त्या ठिकाणी पेपर व्यवस्थित ठेवायचा, एक लाईनीचा सुद्धा बदल करायचा नाहीये। पेपर एकदा व्यवस्थित ठेवल्यानंतर मी कमरपट्टीची मार्किंग करून घेते। कमरपट्टी आपली 4 इंचाची आहे, तर पेपर आपले 5 इंचाचे आहे। तर मी पेपरचा जो गळ्याचा भाग आहे तो मी फोल्ड केला आहे आणि अशी बाही उंची आणि रुंदीची लाईन आखून घेतली आणि असा गोल गळ्याचा शेप दिला आहे। बाकी आपल्याला आता छातीची, कमरेची किंवा शोल्डर मार्किंग करायची गरज नाही। पेपर कटिंग असला की ह्या गोष्टी तुमच्या इझी होतात, त्यामुळं 5 मिनिटात तुमचा ब्लाउज कटिंग करून तयार होतो। फक्त तुम्ही ह्या ठिकाणी गळ्याचा शेप बदलू शकता, हवा तो घेऊ शकता, शोल्डर पट्टी छोटी मोठी करू शकता। आता मी जो ब्लाउज कटिंग करते त्याचे शोल्डर, मुंडा आणि छाती, कमर बरोबर आहे। तरी तुमची थोडीफार कमी जास्त असेल तर ती कशी मोजायची मी तुम्हाला दाखवते। समजा आता मी तुम्हाला दाखवते, आपली कमर 28 आहे, तर तुम्हाला 28चा चौथा घ्यायचा आहे। काय येतो 28चा चौथा? 7 इंच, त्यात आपल्याला 2.5 इंच प्लस करायचं आहे, 1 इंच ट्रक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग, तर हे टोटल किती येतं? 9.5। तर तुम्ही जर ह्या ठिकाणी 30 इंचाची जरी कमर घेत असाल तर अर्धा इंच वाढणार आहे। सेम मार्किंग जेवढी कमरेची तेवढी छातीला येणार आहे, कारण की डीप नेक असेल तर आपण दोन्ही माप सेम घेतो। तर आपल्या पेपरप्रमाणे हे माप बरोबर आहे, तर मी माझं राहिलेलं कटिंग कंप्लीट करून घेते। इथं माझी उंची अर्धा इंच वाढली आहे आणि गळा सुद्धा मी अर्धा इंच आहे या मापापेक्षा जास्त घेतला आहे। मागील भाग कटिंग कंप्लीट झाला आहे। आता आपण कटोरी बघा, मी सरळ लाईनीलाच ठेवते। जी आपण शोल्डर लाईन आखली ते आपली लाईन सरळ आहे आणि कटोरी शिवल्यानंतर ती क्रॉस बसणार आहे। तर ही कटोरी मी आता दाखवते ह्याप्रमाणे तुम्हाला ठेवता आली पाहिजे, तर तो ब्लाउजला घातल्यानंतर ती बरोबर ट्रीच होते। आणि कटोरीमध्ये आपण काही चेंजेस नाही करणार आहे, तशी पेपरप्रमाणेच कटिंग करणार आहे। कटोरीमध्ये काही वाढवायचं नाही किंवा काही कमी करायचं नाहीये। आता साईड पीसमध्ये सुद्धा आपण काही चेंजेस करणार नाही, कारण आपण मागील भागामध्ये काही चेंजेस केले नाहीयेत। तर फक्त आपण आहे या कपड्यावर तिला व्यवस्थित ॲडजस्ट करतो, पिना लावून घेतो आणि परफेक्ट कटिंग करून घ्यायची आहे। फक्त आपल्याला शोल्डर पट्टी मागील पुढील सेम एकदा चेक करून घ्यायचं आहे। तर हे बघा, मागील भागाची शोल्डर आणि पुढील भागाची शोल्डर असं एकावर एक ठेवलं आणि मी मार्किंग करून घेतली। तर आपली मागील पुढील शोल्डर बरोबर येणार आहे, इथं कमी जास्त होणार नाहीये।
तर आपलं शोल्डर 3 इंच आहे. आणि छाती पण जसं आपण पाठीमागची मोजली तर तुम्ही पुढची पण मोजू शकता. तर आपण किती घेतली पूर्ण, तर इथं बघा मी टेप 2.5 इंचाला ठेवली आहे आणि पुढे 9.5ला मी मार्किंग केली आहे. तर साईड पीस पण आपला बरोबर आहे. तर आता मी जसा आपला साईड पीस आहे तसं परफेक्ट कट करते. पेपर प्रमाणे परफेक्ट कटिंग करायचं आहे. बिलकुल एक्स्ट्रा कपडा घ्यायचाही नाही आणि जास्त कटिंग करायचा सुद्धा नाही. मग ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसतो. तर तुम्ही शिलाई करताना तुमचा कपडा वाढत असेल थोडा थोडा तर मग ब्लाऊज सुद्धा लूज होऊ शकतो. तर परफेक्ट पेपर प्रमाणेच कटिंग करायचं आहे. आणि आपण ज्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करतो तर आपला मागील भागापेक्षा पुढील भाग 1 इंच मुंडा गोलाईमध्ये जास्त असतो. त्यामुळे आता हा बघा मुंड्याला मुंडा जोडल्यानंतर एक छोटा मोठा दिसतो, पण तो ब्लाऊज फिटिंगला खूप छान बसतो. आपण मागील भाग शिलाई मार्जिनिंग आणि पुढील भाग असा एकावर एक ठेवला आणि योग उंचीची मार्किंग करून घेतोय. तर लक्ष देऊन बघा, आपली 2.5 इंच खाली कपडा शिल्लक राहिला आहे. प्लस आपल्याला शिलाई, त्यामध्ये शिलाई मार्जिनिंग पकडून 2.25 इंचाला आपली योग उंची घ्यायची आहे. आणि योग रुंदी कशी घ्यायची ते पण बघून घ्या. मी पहिला सरळ कपडा करून घ्यायसाठी एक लाईन आखली. त्यानंतर हुकाई पट्टीसाठी तुम्हाला शिलाई सोडायची आहे. आणि इथं कमरेचा 4था भाग घ्यायचा आहे. तर आपला कमरेचा 4था भाग काय येतो 7 इंच. तर मी 7 इंचाला मार्किंग केलं. तिथून पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनिंग. तर मी तिथून पुढे 1.5 इंचाला पण एक मार्किंग केलं. आणि आता आपण जस्ट योग उंची घेतली होती, किती घेतली होती 2.25 इंच. तर मी 2.25 इंचाला पण 2 ठिकाणी मार्किंग करते आणि सरळ लाईन आखून इथे घ्यायची आहे. हे बघा, ह्या साईडला पण मी 2.25लाच मार्किंग करते. टेप दिसत नाही पण मी बरोबर तेवढीच मार्किंग केली आणि सरळ लाईन आखून घेतल्या. आणि असा मुंडा सेप 1.25 इंच वर फिरवायचा आहे. तर आपली योगपट्टी सुद्धा परफेक्ट कटिंग करून झाली आहे. तर अशा पद्धतीने आपलं पेपर ठेवून पटकन ब्लाऊज कटिंग होतो. तर आपला असा पेपर ठेवून आपला ब्लाऊज कटिंग झाला आहे. तर मी तुम्हाला ज्या पद्धतीने आपण कटोरी कटिंग करतो तर 34 साईजच्या ब्लाऊजला ट्रक्स किती इंचाचा घेतात तेही दाखवते. तर आपण 34 साईजसाठी 2 इंचाचा ट्रक्स पकडतो. ट्रक्स रुंदी 2 इंच घेतो आणि उंची 3 इंच घेतो. तर परफेक्ट बनतो आणि ब्लाऊज फिटिंगला सुद्धा खूप छान बनतो. तर हे बघा 2 इंच आणि 3 इंचाला मार्किंग केली आणि मी पिन बरोबर त्या ठिकाणीच लावते आणि पब असा तुम्हाला बनवून दाखवते कटोरीचा. तर हा परफेक्ट बनतोय, पब व्यवस्थित येतो आणि साईड पीस आणि कटोरी सुद्धा तंतोतंत जुळली जाते. म्हणजे हा जोडताना तुम्हाला कमी जास्त होणार नाही, परफेक्ट पुरणार आहे. आणि योगपट्टी सुद्धा आपण आखल्याप्रमाणे परफेक्ट बनते, ना कमी होत ना जास्त होत. आणि आपण ज्या पद्धतीने ब्लाऊज कटिंग करतो तर हे बघा, शिलाई मार्जिनिंग सुद्धा दोन्ही एकमेकाला तंतोतंत जुळतात. त्यामुळे काकेमध्ये आपला कपडा परफेक्ट येतो. तर ब्लाऊज शिवायचा कसा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी या चॅनेलवर अपलोड केला आहे. तुम्ही या चॅनेलवर जाऊन पाहू शकता किंवा मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि 34 साईजचा ब्लाऊज कटिंग कसा करायचा, कटोरी कशी वाढवायची, साईड पीस योग उंची वगैरे कशी घ्यायचा याचा सुद्धा मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला या चॅनेलवर. तुम्ही तो व्हिडिओ या वर्षा टेलर या चॅनेलवर जाऊन पाहू शकता किंवा मी त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि वर्षा टेलर या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.